आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। मेळघाटातील धारणी परिसरात दुर्गम डोंगर दऱ्यांमध्ये रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला, ज्यामुळे अवघा अमरावती जिल्हा सुन्न झाला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धारणी तालुक्यातील शिवझिरी घाटात मजुरांनी भरलेला पिकअप 70 फूट खोल दरीत कोसळला। या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या भीषण अपघातात कंजोली गावातील 4 नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण मृत्यूच्या दारात असल्यानं त्यांना रविवारी रात्रीच तातडीनं अमरावतीला हलवण्यात आलं। घाटातील जीवघेण्या खड्ड्यांमुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि क्षणात अनेक कुटुंबांची राखरांगोळी झाली। खराब रस्त्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे झालेला प्रकार असल्यामुळे संपूर्ण मेळघाटात संताप व्यक्त होतो आहे। धारणी तालुक्यातील कंजोली आणि परिसरातील 15 ते 20 मजूर व गरीब नागरिक तर रविवारप्रमाणे शेजारील मध्य प्रदेशातील देडतलाई येथील आठवडी बाजारासाठी गेले होते। दिवसभर कष्ट करून संसारासाठी लागणारे किराणा सामान घेऊन सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हे सर्वजण पिकअप वाहनाने घराकडे परतत होते। मात्र शिवझिरी ते राणेगाव दरम्यान घाटात गोळादेव बाबा मंदिराजवळ असलेल्या धामण नाल्यापाशी हा अपघात घडला। हा रस्ता अनेक वर्षापासून पूर्णपणे उखडला असून या ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत। घाटातील तीव्र चढण असताना अचानक समोर आलेल्या एका अवाढव्य खड्ड्यामुळे पिकअप चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं। क्षणार्धात हे वाहन मागे सरकू लागलं आणि प्रवाशांच्या किंचाळ्यासह पिकअप गाडी 70 फूट खोल दरीत कोसळली। दरीत कोसळताना गाडीने अनेक पलट्या घेतल्याने आतील प्रवासी मोठ्या प्रमाणात बाधित झाले। या भीषण तांडवात शुक्रही बहिरम धांडे वय 45, सीताराम पटेल सेलुकर वय 58, बाबूलाल बुढा दहीकर वय 56, किसन तानू धांडे वय 58 या चौघांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच धारणीचे ठाणेदार अवतारसिंग चौहान, तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि नगरसेवक पंकज मोरे यांनी तातडीनं मदत पथकासह घटनास्थळी धाव घेतली। रात्रीचा अंधार आणि दुर्गम भाग असल्यानं बचाव कार्यात मोठे अडथळे आले, मात्र स्थानिक तरुणांच्या माणुसकीमुळे जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आलं। धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर पिकअप चालक अंधार आणि जंगलाचा फायदा घेत फरार झाला। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या अपघातात आणखी 5 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती येथे हलवण्यात आलं, ज्यामध्ये देवा बिश्राम धांडे वय 15, यरू प्यारसिंग देवडे वय 30, अर्चना राजेश दारशिंबे वय 30, रीता मंगल राठोड वय 45, धोनीबाई बाबूलाल दहीकर वय 55 यांचा समावेश आहे। त्याचबरोबर कन्याकुमारी मिनेश ठाकरे वय 24, शांताबाई श्रीराम जावरकर वय 40, लक्ष्मी दारशिंबे वय 28, मनीष बंसी ठाकरे वय 30, बिश्राम धांडे वय 50 आणि अन्य तीन बालके यांच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन पीडित कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे।